मावळात शिवसेना खासदार श्रीरंग अप्पांना राष्ट्रवादीचे आमदार सुनील अण्णांनी 2029 साठी आताच ललकारले। खासदारही राष्ट्रवादीचाच झाला पाहिजे असे सांगत अप्पांना आव्हान देत त्यांचा चौकार चुकवण्याचे केले सूचित। विधानसभा, नगर परिषद, जिल्हा परिषदेनंतर लोकसभेलाही अण्णांचा करिश्मा मावळात चालणार का याकडे लक्ष। आपला आवाजचे संपादक उत्तम कुठे यांचा स्पेशल रिपोर्ट। पुणे जिल्ह्यातील 13 तालुका पंचायत समितीच्या सभापती, उपसभापतींची निवडणूक काल सोमवारी झाली। त्यात यापदी 10-0 असा एकतर्फी निकाल मावळात नोंदवणाऱ्या राष्ट्रवादीच्या सुनीता येवले आणि साहेबराव कारके यांची बिनविरोध निवड झाली। त्यातून मावळ पंचायत समितीवर 33 वर्षांनी राष्ट्रवादीचा झेंडा फडकला। या निमित्ताने नवनिर्वाचित सभापती आणि उपसभापतींच्या विशेष सत्कार समारंभात स्थानिक आमदार राष्ट्रवादीचे सुनील अण्णा शेळके यांनी केलेल्या एका विधानाची मोठी चर्चा झाली। त्याने सगळ्यांचे लक्ष वेधले। भुवया उंचावल्या। 2029 ला मावळात राष्ट्रवादीचा खासदारही व्हायला पाहिजे असे विधान त्यांनी केले। त्यातून मावळचे विद्यमान शिवसेना खासदार श्रीरंग अप्पा बारणे यांना अप्रत्यक्षपणे थेट आव्हान त्यांनी आताच देऊन टाकले। 2029 ची आगामी लोकसभा, विधानसभा निवडणूक एकत्र होण्याची शक्यता सुनील अण्णांनी या समारंभात वर्तवली। त्यावेळी राष्ट्रवादीचा पुन्हा आमदार होणार हे नक्की असा आत्मविश्वास व्यक्त केला। त्यातून आतापर्यंत मावळात कुणाही एकाची कधी न झालेली आमदारकीची हॅट्रिक तेच करणार असे त्यांनी अप्रत्यक्षपणे सूचित केले। मावळ या जनसंघ व नंतर भाजपच्या गडाला पहिला मोठा सुरुंग लावताना त्यांनी 2019 मध्ये 25 वर्षांनंतर तेथे भाजपेतर आमदार केला। तो लावताना विक्रमी मतांनी भाजपाचे राज्यमंत्री बाळा भेगडे यांचा पराभव करीत त्यांची आमदारकीची हॅट्रिक हुकवली। त्यानंतर ते 2024 ला पुन्हा ऐतिहासिक म्हणजे लाखापेक्षा अधिक मताधिक्याने सलग दुसऱ्यांदा आमदार झाले। आता 2029 ला आमदारकीची हॅट्रिक करण्याची संधी त्यांना चालून आली आहे। त्यामुळेच त्यांनी 2029 ला मावळात राष्ट्रवादीचाच आमदार पुन्हा होणार असल्याचा दावा काल केला। तो करताना त्यांनी खासदारही आपल्या पक्षाचा झाला पाहिजे असे सांगितल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या। त्यातून तेच तर लोकसभा लढणार नाही ना अशी चर्चा रंगली। त्यांच्या या विधानावर टाळ्या पडताच लगेच मी इथेच आहे असे त्यांनी स्पष्ट केले। त्यालाही दाद मिळाली। त्यामुळे लोकसभेला राष्ट्रवादीचा मावळात उमेदवार कोण हा तर्क लढविण्यास आता सुरुवात झाली आहे। आमदार अण्णा व खासदार अप्पांचे संबंध तळेगाव दाभाडे नगराध्यक्ष निवडीवरून मध्ये ताणले गेले होते। त्यानंतर निवडणुकीत त्यांच्या समेट झाला। पण आता अण्णांनी वरील वक्तव्य करून पुन्हा अप्पांना एक प्रकारे आव्हान दिले। त्यांना डिवचलं। त्यावर संयमी अप्पा लगेच प्रतिक्रिया देण्याची शक्यता नाही। तालुका पंचायत व जिल्हा परिषदेनंतर आता ग्रामपंचायतीच्या निवडणुका असून त्यात लक्ष घालणार नाही असे सांगत त्यावेळी अपेक्षा ठेवू नका असे अण्णांनी आपले पदाधिकारी, कार्यकर्त्यांना काल स्पष्ट बजावले। त्या सोयीनुसार खेळीमेळीने करा असे सुचवले। पण त्यानंतर 2029च्या विधानसभेला आपलाच आमदार होणार आणि खासदारही व्हायला पाहिजे असे ते म्हणाले। मी मावळातील प्रत्येक गावात गेलो असून तुम्हीही जा, जनतेची नाळ तुटता कामा नये, चांगलं काम करा असा सल्ला त्यांनी दिला। त्यातून त्यांनी 2029च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीची तयारी आतापासूनच सुरू केल्याचं दिसलं। विधानसभेनंतर नगर परिषद व नगरपंचायत व त्यानंतर झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपाचा मावळ हा गड त्यांनी पूर्ण जमीनदोस्त केल्याने त्यातून आलेल्या या आत्मविश्वासातून 2029चा खासदार हा आपल्या पक्षाचा करण्याचा त्यांनी निश्चय केल्याचं दिसून आलं। किमान तशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे। आतापर्यंतच्या प्रत्येक निवडणुकीत सुनील अण्णांचा दिसलेला करिश्मा आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीत दिसणार का? त्यातून ते आपल्या पक्षाचा खासदार करून श्रीरंग अप्पांचा खासदारकीचा चौकार चुकवणार का? याविषयी तुम्हाला काय वाटते ते कमेंट करून नक्की सांगा। धन्यवाद।